Good morning everyone. First of all, स्टार्ट व्हिडिओ करण्याच्या अगोदर एक नोटीस म्हणलं तरी चालेल अशी होती की तुम्ही लोक व्हिडिओ पाहत नाही आहेत. मी तुम्हाला पुन्हा सांगते आहे, तुम्ही फर्स्ट इयरला आहात, तुम्हाला असं वाटेल कुठं आम्हाला कॉलेजमध्ये जायचं आणि हे आम्हाला रिपीट शिकवलं जाईल, तर तुम्हाला हे काही रिपीट शिकवलं जाणार नाही याची दक्षता घ्या. कॉलेजमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला हे जे कोणी लेक्चर आहे याच्यावरती ते मात्र जरी मला शंका विचारली तरी मी सांगणार नाही आहे, कारण तुम्ही आता कुणीही काही डाऊट विचारत नाही. जरी ठीक आहे डाऊट नसायलाच पाहिजे का, तर मी सगळी गोष्ट एक्सप्लेन करू सांगते, जरी असेल तर चांगली गोष्ट आहे, वेलकम आहे त्या व्यक्तीचं. बट ज्यावेळेस तुम्हाला एखादी हार्डली काहीतरी 25 लोकांनी व्हिडिओ पाहिला, लास्ट व्हिडिओ, एवढे कमी लोक कसं काय व्हिडिओ पाहू शकतात? नको त्यावेळेस बाकीच्या गोष्टी यूट्यूबवरती पाहायला बरा वेळ भेटतो, व्हॉट्सअपवरती वेळ भेटतो. बरं आपलं लेक्चर किती वेळाचं असतं? हार्डली 24, 25 और 30 मिनिट्स, यापेक्षा जास्त लेक्चर नसतं. आणि डेली एका विषयाचं एकच लेक्चर आपण सेंड करत असतो, तरी पण तुम्हाला जीवावर येते पाहायचं. हां, असं करू नका. घरी आहात तुम्ही, 24 तास तुमच्याकडे वेळ आहे, त्यातला अर्धा तासच तुम्हाला कॉलेजसाठी द्यायचा आहे, तोही तुम्ही जर व्यवस्थित देत नसाल तर तुमचे इतकं तुम्हीच दुर्भाग्य. कारण तुम्हाला BCS म्हणजे इतका सोपा खेळ वाटतो का? कारण BCS म्हणजे एवढं सोपं नाही आहे. हे तुम्हाला ॲक्च्युअली अजून तुम्हाला प्रॅक्टिकल सुरू झालेले नाही आहेत. रेग्युलर आता आम्ही पण काय करतोय की बाबा चला FY नवीन आहेत गोंजारून घेतोय तुम्हाला, पण तुम्ही तर डोक्यावर चढल्यासारखे करायला लागलात. हां, तर प्रत्येकाने व्हिडिओ पाहायचं सांगितलं नाही म्हणतात. ओके, विदाऊट एनी डिस्टर्ब. काही लोक फक्त प्रेझेंटी लावण्यासाठी पहिले 4-5 मिनटं पाहायचा आणि झालं, म्हणजे आमचं नाव तिथं येतंय. परंतु ते तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारा की आपण पूर्ण व्हिडिओ आणि व्यवस्थित पाहतो का? प्रत्येकाने व्यवस्थित सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवायच्या नोटबुकमध्ये. मी चॅप्टर संपला की नोटबुकचे फोटो अपलोड करायला लावणार आहे, कीप इन माइंड. ओके, तर चला, आय थिंक लास्ट लेक्चरमध्ये आठवत असेल आपण ऑपरेशन्स ऑफ मॅट्रायसेस, दॅट मीन्स अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस पाहिला होता. इन दॅट अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस वी सॉ ॲडिशन, सबट्रॅक्शन, then scalar multiplication. We know when addition and subtraction is possible if matrix having equal dimension, that means same dimension, at that time there is addition and subtraction possible, otherwise there is no addition and subtraction possible. Okay, now scalar multiplication, scalar that means any number, it may be real, it may be complex, it may be integer, rational, irrational, whatever it may be, any number, and that number multiply each and every entry in that matrix is called as a scalar multiplication. Okay, now today we saw that matrix multiplication. Okay, what we see the matrix multiplication. Matrix multiplication. How to multiply any two matrices? दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कधी होऊ शकतं? तर लक्ष द्या 2 मिनिटांसाठी. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज very easy concept, but 2 मिनिटांसाठी लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल, A is a matrix having size 2/3. 2/3 it indicates that how many rows? 2 rows. And how many columns? 3 columns. And another matrix I say B, and that matrix B having size 3/3. That 3/3 it indicates that, मुद्दाम वेगळी घेऊ का रे तुम्हाला जरा समजायला, 3/4 घेते. Okay, that 3/4 indicates that how many rows? 3 rows. And how many columns? 4 columns. 12th standard मध्ये शिकलेला आहात, मी डिटेल सांगत बसणार नाही. What we learn in 12th standard? We learn in 12th standard that here is a product A and B possible only if. When product of A and B possible, पहा जास्त इम्पॉर्टंट थिंग आहे की फर्स्ट मॅट्रिक्स कोण घेत आहे, A घेत आहे की B घेत आहे, हे जास्त आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, पहा A having size 2/3, B having size 3/4 also. Okay, now the product AB, when that product AB possible, see here, and product मुद्दाम लिहिते, BA पण लिहिते मुद्दाम मी. ओके, A having size 2/3 and B having size मुद्दाम थोडंसं व्यवस्थित लिहिते, पहा 3/4. and here B having size 3/4, A having size 2/3. See here, if first matrix is A and second matrix is your B, okay, and when number of columns of first matrix is exactly equal to number of rows of second matrix, at that time there is product possible.
That means there is a multiplication possible. Otherwise there is no multiplication possible. Okay, see how, see here, हा 3 3 तुमचा हाईड होणार आहे, निघून जाणार आहे. ओनली शिल्लक राहिला 2 आणि 4 राहिला, म्हणजे प्रोडक्ट करून AB चा जी कोणी साईज असेल ती असेल 2/4. 2 indicates the rows and 4 indicates the column. समजतंय? That means here 2/3 and here 3/4. काय केलं? फर्स्ट मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स इज एक्झॅक्टली इक्वल टू नंबर ऑफ रोज ऑफ सेकंड मॅट्रिक्स, देन अँड देन देर इज product possible. Otherwise there is no product possible. Never. Okay, see here, observe second example. म्हणजे AB हा product possible झाला, then is there product BA possible? See here, how many number of columns in first matrix? 4. and in second matrix how many number of rows? 2. पहा, 2 is not equal to 4. 2 रुपये 4 रुपये सारखे आहेत का बाबांनो? नाही आहेत. म्हणजे 2 आणि 4 सारखे नाही, म्हणजे 4 इज नॉट इक्वल टू 2. मग हे जर इक्वल असते तर पॉसिबल झालं असतं. इक्वल आहेत नाहीये, दॅट्स वाय देर इज नो प्रोडक्ट पॉसिबल. इथे आपला प्रोडक्ट पॉसिबल येणार नाहीये. सर्वांना समजतंय? कन्फर्म? मग माझा प्रोडक्ट पॉसिबल कधी असेल? मी आता सांगितलं, व्हेन आवर प्रोडक्ट इज पॉसिबल इफ नंबर ऑफ रोज ऑफ number of columns of first matrix is exactly equal to number of columns of rows of second matrix. See here, number of columns of in first matrix is exactly equal to number of rows of second matrix. Then and then product AB is possible. Okay, see here, for example, I say in general, for example, A is a matrix having size m by n and another matrix B having size n by p. What is that n by p? N number of rows and p number of columns, and here A having size m by n, that means m number of rows and n number of columns. Now product is possible when, see here, look at here, suppose A and B चा product करायचा आहे. What is number of columns of A? n, and number of rows of B is also n. Are they equal? Yes, and that's why तो काय होतो आपला ट्रान्झिटिव्हिटी नुसार स्किप होतो आणि रिमेनिंग काय शिल्लक राहतं? m by p. दॅट मीन्स प्रोडक्ट AB इज पॉसिबल अँड हॅव्हिंग साईज काय असेल? m by p. दॅट मीन्स m इंडिकेट नंबर ऑफ रोज अँड p इंडिकेट नंबर ऑफ कॉलम्स. बट तुम्हाला एक गोष्ट सांगते, मुद्दाम एक प्रोडक्ट करू का रे मी छोटासा? मला तुम्हाला डेफिनेशन द्यायची आहे. बिफोर दॅट काही गोष्टी मला सांगायच्या ते. ओके, मला सांगा, इथं प्रोडक्ट BA पॉसिबल नव्हता. ओके, लक्षात द्या 2 मिनिटासाठी. फॉर एक्झाम्पल, ए किती मी मॅट्रिक्स 2 4 0, साईज सांगा मला काय घेतली मी? 2/2 घेतली. आणि बी हॅव्हिंग मॅट्रिक्स 2 4 1 वेगळी किती आहे? -1 0 1 0. What is that size? 2/3. In matrix A having number of columns 2 and in matrix B number of rows are 2, that's why product AB is possible. But B is not possible because BA मध्ये तिकडं number of column 3 आणि इकडे 2 आहे. They are not same, they are not equal. मला सांगा, that's why पहा product AB is equal to कोणी 2 4 0 1 multiply with B. What is that B? In this way. See here, A having size 2/2 and B having size 2/3. A having size 2/2, B having size 2/3, and then how to multiply? 2 मिनिटांसाठी लक्ष द्या. पहा, this multiply with this. मी सेकंड मॅट्रिक्सचे ऑलवेज मल्टिप्लिकेशन करताना कॉलमच घेत असते, रो घेत नाही. तुम्ही पहा, पहिल्या मॅट्रिक्सचे मात्र रो वाईज घेतो आपण, सेकंड मॅट्रिक्सचे आपण कॉलमच घेतो. आणि दॅट्स वाय पहा, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम 2 × 1 -2, 4 × 0 0, म्हणजे पहिली एंट्री आली -2. देन फर्स्ट मॅट्रिक्स तोच, फर्स्ट रो. कॉलम मात्र कोण घेत होता? सेकंड. 3 to the 6, 6 + 4 10. नेक्स्ट रो इज सेम, कॉलम इज थर्ड वन 2. बरोबर का? Because 2 × 1 2 and 4 × 0 0. Next second row, column मात्र पुन्हा first, this into this 0, this into this 1, this into this 0. Then tell me what is that size? Size is 2/3. पहा ना, हे जर हाईड केले असते तुम्ही तर तुम्हाला 2/3 साईज येणार होती. लक्षात येते का?
ओके, अँड दिस इज आवर प्रोडक्ट ए बी. म्हणजे काय रे, माझ्या सेकंड मॅट्रिक्सचे मी कॉलमच यूज केले, मी काही बाकीचं यूज केलं नाही. मग मी असं म्हणलं तर कुणाला काही डाऊट आहे का रे? आता मी हे तुम्ही लिहित चला, काय करायचं ते करा, पहा तुम्ही. तर आता मी जनरलाइज करताना असं करणार आहे, लक्ष द्या 2 मिनिटासाठी. We have matrix A having size m by n, matrix B having size n by p, then product AB having size सांगा, मॅट्रिक्सचा प्रोडक्ट AB ची साइज कोण असेल? m by p असेल. का? Because A having n number of columns and B having n number of rows, they are equal. That's why. मग यालाच मी असं लिहिलं तर चालेल, माझा ए हा फिक्स आहे, बट बी चे कोण लागतात? ओनली वी नीड ओनली कॉलम. आणि हाऊ मेनी कॉलम्स इन मॅट्रिक्स बी? बोला कोण आहे? पी नंबर ऑफ. कॅन आय से B1 म्हणजे पहिला कॉलम, B2 इंडिकेट्स सेकंड कॉलम, B3 इंडिकेट्स थर्ड कॉलम, डॉट डॉट BP, दॅट BP इंडिकेट लास्ट फिफ्थ कॉलम. आणि इट कॅन बी रिटन ॲज AB1, AB2. आता ए इनसाइड घ्या ना. ओके, नेक्स्ट कोण असेल? AB3 डॉट डॉट ABP, अँड दिस इज आवर प्रोडक्ट ऑफ ए अँड बी. सर्वांना समजतंय का? काही अवघड नाही. ज्या वेळेस म्हणजे तुम्हाला येणारा नवीन जो मॅट्रिक्स असेल, व्हॉट इज न्यू मॅट्रिक्स? प्रोडक्ट ऑब्टेन झाल्यानंतरचा येणारा मॅट्रिक्स असेल m by p. कॉलम पीच राहणार आहेत, पहा पिथ B1 B2 BP, पिथ नंबर ऑफ कॉलम राहणार आहे. ओनली रोज आता कसे येणार आहे? m रोज येणार आहे. आणि फाईन वी हॅव m रोज बिकॉज वी यूज फॉर मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स ए. आपण त्यासाठी मॅट्रिक्स ए घेतोय. मी काय म्हणते ते कळतंय सर्वांना नक्की? आणि हा माझा प्रोडक्ट झाला, आणि इट इज कॉल्ड ॲज ए मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. समजतंय? काही अवघड नाही. ओके, तर हीच गोष्ट आहे. मला फक्त मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन काय करायचं आहे? व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. घेऊ मी लिहून व्यवस्थित सांगते, मी जसं सांगते तसं लिहा. पहा मी सांगते काय ते त्यानुसार लिहा. इफ मॅट्रिक्स ए काय साईज घेतली? m by n, अँड मॅट्रिक्स B इज साईज काय घेतली? n by p, देन मॅट्रिक्स A having size m by n, B having n by p, मॅट्रिक्स ॲक्च्युली B जर मी मॅट्रिक्स घेतलं त्याची कॉलम वेक्टर लिहायची गरज आहे करे, विथ p नंबर ऑफ कॉलम. काय लिहायचं? B1 B2 अप टू वाटलंच तर लिहा. विथ कॉलम्स कोण आहे? विथ कॉलम्स ऑफ B काय सांगा? B1 B2 डॉट डॉट BP. हाऊ मेनी कॉलम्स? P number of columns, then the product AB, then product AB is size काय होईल? m by p. बरोबर का? product AB having size m by p with the columns, मला कॉलम सांगता कोणाले? AB1 प्रोडक्ट केल्यानंतरचे कॉलम AB1 AB2 वाटलेस हे नंतर लिहू पुन्हा. विथ कॉलम सांगा कोण येतील? AB1 AB2 AB3 डॉट डॉट ABP, and therefore product AB is equal to A तसाच B having columns B1 B2 B3 dot dot लिहून घ्या BP, and then we take that A inside AB1 AB2 comma द्यायचे नाही because we are in a matrix. Then next AB3 dot dot ABP. Okay, size is same. What is that size? M by P. Size is M by P, and this is our product AB. समजतंय? इथे BA हा प्रोडक्ट पॉसिबल नाहीये बिकॉज P अँड कोण? P अँड M इज नॉट सेम. डोळ्याने तरी M आणि P वेगळा दिसतोय सर्वांना. दॅट्स वाय BA प्रोडक्ट इज नॉट पॉसिबल हिअर. AB प्रोडक्ट कसा पॉसिबल झाला सर्वांना समजतंय, सर्वांना दिसतंय, सर्वांनी लिहिलं नक्की? करू राव. गिव मी एक्झाम्पल. चला घ्या. फॉर एक्झाम्पल याच वेळी आपण एक्झाम्पल पण सॉल्व करूयात. लिहिलं सर्वांनी? फॉर एक्झाम्पल घ्या. लेट
मॅट्रिक्स ए इज इक्वल टू, लेट मॅट्रिक्स ए इज इक्वल टू, ए हा मॅट्रिक्स लिहून घ्या, -1 1 5 4 2 -3 and matrix B is equal to, matrix B is equal to 3 -1 -2. मी मुद्दाम बुक मधले घेते, त्याचं कारण असं तुमचं कन्फ्युजन नको आहे म्हणून, नाही तर मला काय मी वेगळे एक्झाम्पल घेऊ शकते. काय नंबर चेंज केला म्हणजे एक्झाम्पल चेंज होतात किंवा साईज चेंज केली तरी एक्झाम्पल चेंज होते. ओके चला, व्हॉट इज साइज ऑफ ए? हाऊ मेनी रोज? 3 rows. हाऊ मेनी कॉलम्स? 2 columns. व्हॉट इज साइज ऑफ बी? इट इज 2 by 2. ओके 2 rows 2 columns. and then we want to do product. प्रोडक्ट काढण्याच्या अगोदर मला सांगा बी हॅव्हिंग कॉलम सांगा कोण आहे पहिला? B1 and second column B2. and therefore पहा कसं लिहिणार आहे, therefore प्रोडक्ट AB हॅव्हिंग साइज कोण असेल सांगता का मला? 2 2 स्किप होऊन काय येईल? 3 by 2 येईल. म्हणजे A of B, B सांगा कोण येईल? B1 B2. आले लक्षात? where what is our B1? where B1 is our column matrix कोण आहे? 3 2 and what is our B2? column matrix -1 1. सर्वांना समजतंय? ओके मग चला विच इज इक्वल टू आपण हे कसं लिहितो? मॅट्रिक्स मध्येच काय लिहितो? AB1 AB2 बरोबर. गिव्ह एज इक्वेशन नंबर 1 आणि साईज सेम राहणार आहे. प्रोडक्ट करून येणारा आन्सर जे असेल त्याचे कॉलम कोण असणार आहेत? AB1 AB2. आता आपण काय काढूया? AB1 आणि AB2 काढून घेऊया. therefore पहा AB1 इज इक्वल टू, चला ए सांगा आहे तुमच्याकडं, -1 1 5 4 2 -3 मल्टिप्लाय विथ B1 कॉलम सांगा कोण आहे? 3 and -2. येते लक्षात? चला प्रोडक्ट करायचा, ह्या दोघांचा प्रोडक्ट करतो म्हणजे नक्की काय करतो आपण? याची साईज सांगा 3 by 2. दिस इज साईज सांगा 2 by 1. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार आहे? 3 by 1 साईज येणार आहे. सांगा मला यांचं मल्टिप्लिकेशन. चला काय येईल? फर्स्ट कॉलम -3 -2 काय आलं? -5 5 3 15 4 2 जा 8 आणि मायनस येईल 15 -8 7. ओके 6 आणि मायनस प्लस 6 काय आले? 12. हा कोण झाला तुमचा? AB1. सर्वांना AB1 समजला नक्की? ओके अँड आता कोण काढूया आपण? AB2. AB2 इज इक्वल टू सांगा ए आहे तुमच्याकडे कोण आहे? व्हॉट इज ए इयर? -1 1 5 4 2 -3 मल्टिप्लाय विथ बी सांगा B2 सांगा -1 1. सेम साइज इज 3 by 2. दिस इज 2 by 1. कॅल्क्युलेशन केल्यानंतर येणारी साईज काय येणार आहे? 3 by 1 येईल पहा. ओके 3 by 1 साईज असेल. हाऊ मायनस प्लस 1 आणि हा 1 2 झाले बरोबर. दिस इंटू दिस -5 प्लस 4 -1. इट्स डॉंकी वर्किंग पार्ट. ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. कॅल्क्युलेशन पार्ट आहे हा फक्त. -2 -3 -5. And now we substitute the values of AB1 and AB2 in equation 1. वरची गोष्ट रब करू, मला जागा नाही ते लिहायला म्हणून. ओके पहा मग काय येईल सांगा. फ्रॉम इक्वेशन 1 सांगा मला प्रोडक्ट AB इज इक्वल टू, चला पहिला AB1 कोण? इक्वेशन 1 मुद्दाम लिहिते वाटलंच तर पुन्हा एकदा AB1 AB2. चला आपण कोण काढलेले आहेत? AB1 आलाय माझा सांगा कॉलम वाईज. कॉलम वाईज हे प्रोडक्ट मॅट्रिक्सचे. ओके कोण येईल? -5 7 12 आणि नेक्स्ट मध्ये कोण येईल? 2 -1 -5. साईज सांगता मला काय आली सांगा? 3 by 2. आणि तुम्हाला माहित होतं आपला ओरिजिनल मॅट्रिक्स जो कुणी असेल तर लिहिले पा इक्वेशन 1 मध्ये साईज 3 by 2 यायला पाहिजे होती. आली आपली साईज. दिस इज रिक्वायर्ड प्रोडक्ट. समजलं का कसा प्रोडक्ट काढला? तुम्ही म्हणता नाही काही नवीन काही नाही. बघा मॅट्रिक्स बीच्या जे कॉलम आहे त्यांना B1 B2 असं नाव दिलंय
आणि अगोदर सेपरेटली काढून घेतला AB1 AB2 जे काही तुमच्याकडे असतील आणि त्याबद्दल कॉलम वाईज पुटअप केले आणि देन वी गेट द प्रोडक्ट AB. त्यानंतर तुम्हाला कोण मिळाला? प्रोडक्ट AB मिळाला. सर्वांना समजतंय? कन्फर्म करू रफ? काही डाऊट असेल तर मला विचारा. ॲक्च्युली थांबा 2 मिनटं, हे रफ करते मी. जो कोणी न्यू प्रोडक्ट ऑप्टेन झालाय त्या न्यू प्रोडक्टचे कॉलम कोण आहेत माझ्याकडे? ॲक्च्युली दिस इज AB1 अँड दिस इज AB2. हे कोण आहेत तुमचे? AB1 आणि AB2 आहे. येते लक्षात सर्वांच्या? कन्फर्म? ओके. अँड दिस इज आवर रिक्वायर्ड प्रोडक्ट AB. BA पॉसिबल नव्हता या ठिकाणी. आणि इफ A आणि B बोथ आर स्क्वेअर मॅट्रिक्स ॲट दॅट टाइम आणि सेम साईजचे असतील तर AB आणि BA दोघंही पॉसिबल असतात बरं का. म्हणजेच काय रे, A हॅव्हिंग साईज सपोज 2x2 घेतला, B पण सेम साईजचा घेतला 2x2, त्यानंतर तुम्ही प्रोडक्ट AB करा BA करा, बोथ आर पॉसिबल. ते दोघंही काय असतील? पॉसिबल असतील. व्हेन सेम साईजचे स्क्वेअर मॅट्रिक्स असतील तर आणि तर. लक्षात येते का? ओके. चला पुढचं एक एक्झाम्पल झालं पाहिजे. मला अजून एक एक्झाम्पल घ्यायची. कॅन आय रब दिस वन? ओके. तुम्ही लिहिलेलं असेल होप. राईट डाऊन नेक्स्ट एक्झाम्पल. लेट A इज, पहा त्यांनी काय काय दिले ते लिहून घ्या. लेट मॅट्रिक्स A इज इक्वल टू, A दिलेला आहे पहा 1 - 3 1 - 3 - 2 4. And also we have given another matrix and that matrix, that means it is a x दिलाय, small x दिलाय, that means it is a column vector. Vector आहे मग तो रो एका कॉलम आहे पण इथे दिलेला कॉलम आहे. ओके. येते लक्षात? 2x1 साईज म्हणजे कॉलम वेक्टर, याची साईज आहे 2x2 आहे. लक्षात घ्या. आता मला काय काढायचं यातलं? वी हॅव टू फाइंड काय काढायचं यातले आपल्याला? कॉम्प्युट. देन कॉम्प्युट करा म्हणजे फाइंड करा. काय काय फाइंड करायचंय पहा, लक्ष द्या. AX नंबर 1 डायरेक्टली घेऊ का रे? AX इट्स ट्रान्सपोज. आपण सगळे क्वेश्चन पूर्ण लिहिण्यापेक्षा 1 बाय 1 लगेच आन्सर पण काढून घेते. चला पहिला काढायचा आहे AX इट्स ट्रान्सपोज. मला मॅट्रिक्स A दिलाय. X इज अ वेक्टर विच इज अ कॉलम वेक्टर, दॅट मीन्स इट इज अ कॉलम मॅट्रिक्स ऑल्सो. AX इट्स ट्रान्सपोज. लक्षात ठेवा. AX A आणि X चं काय करायचंय तुम्हाला? मल्टिप्लिकेशन करायचंय. X लक्षात येतोय? A आहे तुमच्याकडे, X इज अ वेक्टर. ओके. चला सांगा मला. A इज 1 - 3 - 2 4 मल्टिप्लाय विथ 4 3 ब्रॅकेट कम्प्लीट आणि डोक्यावरती ट्रान्सपोज लिहिते. येते लक्षात? देन चला मल्टिप्लिकेशन करते मी. याची साईज 2x2 आणि 2x1 म्हणजे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 2x1 साईज येणार आहे. 1 × 4 4 म्हणजे -5. ओके. देन -8 आणि +12 दॅट मीन्स +4 आणि इट्स ट्रान्सपोज. त्याचा काय करायचा? ट्रान्सपोज घ्यायचा आहे. लक्षात घ्या. व्हॉट इज मीन बाय ट्रान्सपोज? 12th स्टँडर्ड. ट्रान्सपोज दॅट मीन्स रो इंटरचेंज बाय कॉलम्स. कॉलमचे रो बनले, रोचे कॉलम बनले की इट इज कॉल्ड एज अ ट्रान्सपोज. फॉर एक्झाम्पल सी आर 1 2 3 4 हा मॅट्रिक्स A असेल आणि A चा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, दॅट मीन्स रो कॉलमला लिहा. व्हॉट इज फर्स्ट रो? तो फर्स्ट कॉलम घ्या, मध्ये आधी नका लिहू. सेकंड रो सेकंड कॉलमला, दिस इज ट्रान्सपोज. दॅट मीन्स ट्रान्सपोज मीन्स वी इंटरचेंज रो बाय कॉलम अँड कॉलम बाय रोज. मग सांगा मला याचा ट्रान्सपोज हा काय? कॉलम मॅट्रिक्स ट्रान्सपोज घेतल्यावर काही रो मॅट्रिक्स येईल. लक्षात येते का? -4 4. दिस इज रिक्वायर्ड आन्सर. देअरफॉर AX इट्स ट्रान्सपोज इज दिस वन. आलं लक्षात प्रत्येकाच्या? कन्फर्म? कॅन आय रब दिस वन? ओके. रब करण्याच्या ऐवजी याला इक्वेशन नंबर 1 नाव देते. मुद्दामच अजून एक गोष्ट काढायची. सेकंड थिंग. व्हॉट इज सेकंड थिंग? Secondly, we have to find X transpose A transpose. X transpose A transpose. That means here is the multiplication sign. What is X transpose? चला X सांगा मला मॅट्रिक्स कोण आहे? 4 3 its transpose multiply with what is A? 1 - 3 - 2 4 its transpose. अगोदर ट्रान्सपोज करून घ्या and then we do the multiplication. Okay. What is the transpose of this one? 4 3. This is row matrix. And transpose of this row interchange by column -2 and 4.
Now what is that size? 1/2 and size of this is 2/2. Possible multiplication? Yes, 2 to same. मग 1/2 येणार आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 प्लस -9 उत्तर काय आलं? -5. Then -8 plus 12 4. What is size? 1/2. This is our X transpose A transpose. Muddam, I'll say this is equation number Roman second. Observe Roman 1 and Roman second. What we observe? We observe Roman 1 is exactly equal to Roman second. Then what is that property? That property is that मी ज्यावेळेस दोन नंबर असतील माझ्याकडे आणि प्रोडक्ट घेत असेल ॲट दॅट टाइम इफ वी टेकिंग द ट्रान्सपोज देन दॅट ट्रान्सपोज इज रिव्हर्स. तो ट्रान्सपोज काय झाला? रिव्हर्स झाला. पहा म्हणजेच काय आलं फायनली फ्रॉम देअरफॉर फ्रॉम रोमन 1 अँड रोमन सेकंड काय मिळालं? मॅट्रिक्स A इंटू X इट्स ट्रान्सपोज इज इक्वल टू काय मिळालं? X ट्रान्सपोज A ट्रान्सपोज रिव्हर्स. ते नंबर काय झाले? ज्यावेळेस ट्रान्सपोज सेपरेट होतो ॲट दॅट टाइम A ट्रान्सपोज इंटू X ट्रान्सपोज नाही झाला. काय झाला? रिव्हर्स झाला. X ट्रान्सपोज A ट्रान्सपोज. नोट लिहू शकता तुम्ही. नोट अशी आहे पहा माझी. नोट अशी असेल A B हा जर एनी टू मॅट्रिक्स असेल देन त्यांचा ट्रान्सपोजच्या वेळेस काय होणार आहे? रिव्हर्स होणार आहे. हे लिहू शकता. हे माहिती असेल तुम्हाला. A B इट्स ट्रान्सपोज इज इक्वल टू B ट्रान्सपोज A इंटू A ट्रान्सपोज. मग सेम हे झालं. समजलं नक्की? इथपर्यंत समजलं. सेकंड थिंग काढली मी अँड नेक्स्ट थिंग काढायची मला. नेक्स्ट थिंग आहे करू हे रफ. ओके नंबर 3. नंबर 3 काढायचा X ट्रान्सपोज X. नंबर 3 चला X आहे तुमच्याकडे कोणी? 4 3 त्याचा ट्रान्सपोज घ्या बरोबर आणि मल्टिप्लाय विथ X आणि त्याचं मल्टिप्लिकेशन कुणासोबत करा? X सोबत करा. मला सांगा याचं ट्रान्सपोज कोण येईल? रो मॅट्रिक्स येईल 4 3 बरोबर का? मल्टिप्लाय विथ 4 3. साईज सांगा 1/2 and this is 2/2. आफ्टर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 2 2 हाईड होणार आहे. 1/1 येईल. 1/1 कोण झाला? स्केलर झाला. मग मला सांगा काय येईल? 4 4 जा 16 आणि प्लस 9 किती आले? 25. दिस इज 1/1 मॅट्रिक्स आणि त्याला सिंगल लिहू शकतो. आणि दिस इज आवर X ट्रान्सपोज X. म्हणजेच काय रे? एनी मॅट्रिक्स ट्रान्सपोज ऑफ एनी मॅट्रिक्स विथ दॅट मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जर केलं तर येणार आन्सर ऑलवेज काय येतं? स्केलर मॅट्रिक्स येतो. काय येतो? स्केलर मॅट्रिक्स येतो. स्केलर ओनली स्केलर येते का लक्षात? स्केलर म्हणजे एक सिंगल नंबर येतो. लक्षात आलं नक्की? आणि नेक्स्ट फोर्थ वन क्वेश्चन विचारला आहे. नेक्स्ट फोर्थ वन व्हॉट इज दॅट? फोर्थ इज दॅट इज क्वेश्चन विचारला त्यांनी इज A ट्रान्सपोज. क्वेश्चन विचारलाय पहा नंबर 4 इज A ट्रान्सपोज X ट्रान्सपोज डिफाईन. हा डिफाईन होतो का असा क्वेश्चन आहे. लक्ष द्या. आपण चेकआउट करूया. कन्सिडर करूया. कन्सिडर A ट्रान्सपोज X ट्रान्सपोज. व्हॉट इज A हिअर? 1 -3 -2 4 इट्स ट्रान्सपोज घ्या बरोबर इंटू X कोण आहे? 4 3 वी टेक इट्स ट्रान्सपोज. आफ्टर टेकिंग ट्रान्सपोज सांगा काय मिळाला? 1 -3 -2 4 साईज सांगता मला 2/2 आणि इट्स ट्रान्सपोज इज 4 3 दॅट मीन्स साईज आली 1/2. देन सांगा मला नंबर ऑफ रो कॉलम्स ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज ऑफ सेकंड मॅट्रिक्स. नो 2 इज नॉट इक्वल टू 1. 2 रुपये 1 रुपयासारखा नाही आहे आणि दॅट्स वाय मला हे प्रोडक्ट पॉसिबल आहे का? नो. हिअर बोला नंबर ऑफ कॉलम्स ऑफ बोला कॉलम्स ऑफ कोण? A ट्रान्सपोज इज नॉट इक्वल टू number of rows of X transpose and therefore A transpose into X transpose is not defined. ते डिफाइन आहे नाही. इज नॉट डिफाइन. दिस इज द रिक्वायर्ड. समजलं नक्की? कन्फर्म? मी 4 गोष्टी एका एक्झाम्पलमध्ये कव्हर करून दिल्या. थोडंसं फास्ट झालं असेल असं जर तुम्हाला वाटत असेल पण इट्स इझी जॉब. हा खूप सोपं काम होतं. अवघड काय नाही. प्रत्येकाने नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून काढायचं. प्रॅक्टिस करायची. नेक्स्ट लेक्चरला बाकी काय पुढचा भाग असेल तो मी पाहणार आहे. मी काय म्हणते कळतंय? मला रिमेनिंग पार्ट मी नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे. बिफोर दॅट
तुम्ही सर्व गोष्टी बी केअरफुली, बी अलर्ट, प्रत्येकाने व्हिडिओ पहा आणि काही डाऊट असेल तर मला कळवा. ओके, 12th स्टँडर्डचा मॅट्रिक चॅप्टर हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते, कारण त्या चॅप्टरमध्येच सगळ्या गोष्टी आपण काय केल्या त्यातल्या कवर करून घेतलेल्या आहेत. ओके, आणि त्याचंच पुढे एक्सटेन्शन करतोय आपण, बिकॉज वी टेन्स टू लिनियर अल्जेब्रा. आपल्याला कुठं जायचं आहे? लिनियर अल्जेब्राकडे जायचं आहे. डोंट बॉदर अबाउट दॅट लिनियर अल्जेब्रा. ओके, इट इज इन अ सेकंड सेमिस्टर. समजला? इथपर्यंत काही डाऊट असेल तर मला कमेंट्सद्वारे किंवा पर्सनली विचारू शकता. ओके, तर आजचं लेक्चर मी इथं स्टॉप करते. थँक्यू.